गावकर साहेब हे महासचिव आहेत, कोषाध्यक्ष खजिनदार म्हणून तांडेल साहेब आहेत। आजचे आमचे उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे या ठिकाणी अर्जुनराव चलगर दादा आहेत। दुसरा ज्याला म्हणतात की आपण डमी फॉर्म भरायचा असतो म्हणून तो फॉर्म एक चुकला तर दुसरा, दुसरा तर तिसरा असा म्हणून अरुणराव जाधवर साहेब आहेत। आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिनराव शिंदे आहेत, शेंडगे आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेतून सगळे आलेले ओबीसीचे नेते आणि हे सर्व आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या पार्टीचा जो उमेदवार आहे ते उमेदवार आम्ही महाराष्ट्रामध्ये 18-19 उमेदवार आम्ही उभे केलेले, त्यापैकी आमचा धाराशिवचा एक उमेदवार ओबीसी बहुजन पार्टीचे आहे। आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक अतिशय जिद्दीने लढणार आहोत, ओबीसीच्या प्रश्नावर लढणार आहोत। कारण आपण बघितलं असेल की गेल्या 2-4 महिन्यामध्ये मराठा बांधवांनी जरांगे सारख्या माणसांना पुढे करून जे काही आंदोलन मोठ्या प्रमाणात केलं आणि आमच्या ओबीसी बांधवावर आज 372 जी जमात आहे ओबीसी मध्ये याच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणून त्यावेळेस आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांनी, भटक्या विमुक्तांनी, 12 बोलतेदारांनी, आलुतेदारांनी, अल्पसंख्याकांनी की आम्हाला सांगितले की तुम्ही ओबीसीचा पक्ष स्थापन करा आणि म्हणून ओबीसी बहुजन पार्टी आम्ही स्थापन करून या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमचे 18-19 लोक उभे केलेले आहेत। त्यापैकी आमचे नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे हेही सांगली जिल्ह्यामधून निवडणूक लढवत आहेत। आणि म्हणून आता तिथूनच आम्ही काल रात्री आलो। या ठिकाणी आमच्या उमेदवारात छाननी झाली, त्याच्यामध्ये आमचे उमेदवाराचे दोघांचे फॉर्म ग्राह्य धरल्या गेलेले, कुठेही काही रद्दबिद्द झालेले नाहीये। आणि म्हणून आता आमची लढाई ही समोरच्या जे प्रस्थापित आहेत ते प्रस्थापित असलेले जे पक्ष आहेत, मग ते काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेनेचे 2 गट झाले असतील, राष्ट्रवादीचे 2 गट झाले असतील, यांच्या विरोधामध्ये आमची ही लढाई आहे। आणि आमची लढाई सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्वांना, आमचा 12 बोलतेदार असेल, आलुतेदार असेल, भटके विमुक्त असतील, यांना न्याय देण्यासाठी त्या लोकसभेमध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार जावा म्हणून याच्यासाठी आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे। या दृष्टिकोनातून आज या पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून आमच्या या जिल्ह्यातले नेते, कार्यकर्ते